बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यात येणार आहे। केंद्राकरता कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत। कॅन्सर रुग्णांवर उपचार आणि संशोधनाकरता हे केंद्र महत्त्वाचं ठरेल। नागपूरमध्ये सायक्लोट्रॉन केंद्र उभारण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली आहे। सायक्लोट्रॉन ची मशीन जर नागपुरात आली तर एक वरदान ठरेल कॅन्सर पेशंटसाठी। सेंट्रल इंडियामध्ये सायक्लोट्रॉन मशीन नाही आहे, म्हणून आयसोटोप्स जे असतात, रेडिओ आयसोटोप्स, पेट स्कॅन करता लागणारे, रेडिएशन ऑन्कॉलॉजी करता लागणारे जे रेडिओ आयसोटोप्स असतात ते आपल्याला मुंबईहून मागवावं लागतात आणि पूर्ण सेंट्रल इंडियामध्ये कुठेच त्याचं प्रोडक्शन होत नाही, कारण सायक्लोट्रॉन ही मशीन इथे अवेलेबल नाही आहे। आणि त्यामुळे जर नागपुरात ही सोय झाली तर नागपुरातच नव्हे तर पूर्ण मध्य भारतात त्या कॅन्सरच्या पेशंट्सला आणि बाकी रिसर्च वगैरे करता पण खूप याचा एक वरदान ठरेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।